नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर भाऊ, आपला कांदा किती दिवसाचा आहे? 2 महिने। 2 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आहे आणि याला तणनाशकानंतर किती स्प्रे झाले? 2 स्प्रे झाले तणनाशकानंतर। आणि दुसरा स्प्रे कधी मारला? काल मारलाय। ठीक आहे, 2 महिन्याच्या कांद्याला फक्त आणि फक्त 2 स्प्रे झाले आणि गरज जर पडली तर एक 15-20 दिवसांनी अजून एक स्प्रे जर मारला तर हे कांदे शेवटपर्यंत त्याला परत स्प्रे मारायची गरज नाही। मित्रांनो, जर समजा आपल्याला कांद्याला फक्त काळोखी हिरवागारपणा जर पाहिजे असेल तर त्याविषयी आम्ही काही बोलू शकत नाही। पण मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर कुठलंही पीक घेणार असेल आणि त्या पिकाला जर समजा तुम्हाला ॲव्हरेज पाहिजे असेल तर त्या पिकासाठी खताचं सर्वात महत्त्वाचं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि खतं जर व्यवस्थित टाकली तर तुमच्या औषधांच्या फवारण्या 100% वाचतात। म्हणून कुठल्याही पिकाला नियोजन करताना खताचं नियोजन करा। वातावरण कितीही खराब झालं तर त्या खराब वातावरणात त्या पिकामध्ये अन्न निर्मिती किंवा त्याची प्रतिकार क्षमता जास्त असेल तर ते रोगाला बळी पडत नाही। मित्रांनो, प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मायक्रोन्यूटन असेल, काही NPK असेल, ऑर्गॅनिक खतं असेल, हे जेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीत टाकाल त्यावेळेस तुमचा प्लॉट हा असा हिरवागार दिसेल। आज आपण बघत आहे जबरदस्त असं टेम्परेचर सुरू झालं आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडी असते, मात्र आज इथे आपल्याला फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर जाणवायला लागू राहिलं। तर इथून 2 महिन्याचा हा कांदा आहे आणि इथून पुढे जर असंच टेम्परेचर राहिलं तर कांदा बनणं अशक्य आहे। पण आपण बघितलं असेल शूटिंगमध्ये तर एकसारखी कांद्याची अशी मान बनलेली आहे। ज्या कांद्याची मान आणि पातीची संख्या जास्त असेल तो कांदा निश्चितच साईजला देतो। ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या माना बनलेल्या नसेल आणि पातींची संख्या वाढलेली नसेल तर असं टेम्परेचर जर पडलं तर ते कांदे पाहिजे अशी साईज बनणार नाही, म्हणजे त्यांना उत्पादन नक्कीच त्याचं घटेल। आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कांद्याची मान, कांद्याच्या पातींची संख्या आणि पात ही उंच वाढलेली गेली पाहिजे। उंच म्हणजे कांद्याची मान नाही, पात म्हणजे पान, कांद्याचं पान हे सकस असं आपल्याला बनलं पाहिजे।